आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, अवगा झाला आनंद. प्रेम रसे बैसली मिठी, आवडे लाठी मुखासी. भाग गेला शिन गेला, अवगा झाला आनंद. तुका म्हणे आमा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. भाग गेला शिन गेला, अवगा झाला आनंद. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमालंदि वल्लभं. कलावज्ञ जीवोदरार्तावतारं, कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनुदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजव चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवामी सैतन्यमामी. निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम, भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम. असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी हो. मस्तक माझे पायावरी होया. वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी हो. मस्तक माझे पायावरी होया. वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. आता कोठे धावे मन, तुझे किंवा तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, अवगा झाला आनंद. वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. आम्हा घरी धन शब्दाचे रत्ने, शब्दाचे चशस्त्र यत्न करू. प्रत्यक्षात तुका म्हणे पहा शब्दचे हा देव. अर्थात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. इराने वावा भार माता असं ठणकावून जगाला सांगणारे
स्वतःच्या संसारावरती गाड्या पूज्य ट्युना होरात्र तुमचं माझं कल्याण इच्छिणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु महान तत्वज्ञ श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा प्रत्यक्षात पंढरीश पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर परमात्म्याने दर्शन दिल्यानंतर परमात्म्याच्या दर्शनातून आलेला अनुभव जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या समोर उभा राहून संवादातून आजच्या अभंगात स्पष्ट करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थानावरती आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य गुरुवर्य सतीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा नवनाथ कथा भक्तिसार महोत्सव, या महोत्सवातील आजच्या दिवसाची कीर्तनाची सेवा आदरणीय महाराजांच्या आज्ञेनुसार आणि सप्ताह कमिटी संस्थांचं भक्तमंडळ या सर्वांच्या वतीने आजची सेवा माझ्याकडे आहे. या सेवेच्या संबंधाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या सर्व माता भगिनी, सर्व पुरुष बांधव, सर्व टाळकरी मंडळी, सर्व उपस्थित गुणवान महाराज मंडळी, महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी सगळी मंडळी उपस्थित आहे. आपल्या भागाचं वैभव आदरणीय बिभीषण महाराज आहेत, आदरणीय हरिभाऊ महाराज आहेत, सत्यवान महाराज आदी करून आपण सर्व मंडळी बरं का शिवाजी महाराज आपल्या सगळ्याला खूप धन्यवाद देतो. जसं पाटील धोतर निसून उभा आहे तसं उद्यापासून तुम्ही राहा एवढीच विनंती. आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य महाराज महाराष्ट्रात हजारो मृदंगाचार्य ज्यांनी दिले वारकरी संप्रदायाला मृदंगाची देण, आणि आज जो काही महाराष्ट्रात मृदंग लोक आनंदाने ऐकतात आणि त्या वारकरी संप्रदायाला मृदंगाचार्य देण्याचं काम ज्यांनी केलं, आपल्या भागाचं आपल्या जिल्ह्याचं वैभव आदरणीय पंडित श्री केशवजी जगदाळे गुरुजी यांचे चिरंजीव दिग्विजय महाराज यांची उपस्थिती आहे. ते उदयनमुख मृदंगातलं नेतृत्व आहे, त्यांनाही खूप धन्यवाद. आमचे आदरणीय वायशे महाराजांची या संबंधाने आपलं वायबशे महाराजांची या संबंधाने उपस्थिती आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आमचे आनंद महाराज आहेत ज्यांनी पहिल्या दिवशी कीर्तन केलं, त्यांनाही धन्यवाद. मी मुद्दामहून हा अभंग घेतला. मी अभंग उभा राहूस तर वेगळाच डोक्यात होता, पण दोन्ही चोपदारला विचारलं रात्री कोणता अभंग होता. ते म्हणले काय डोक्यात राहिला नाही का जेवणाच्या गडबडीत विसरला, हे काही सांगता आलं नाही त्यांना. आणि म्हणून मी म्हणलं हा अभंग पाठ असेल बहुतेक, आहे ना? अरे होतं म्हणा, आहे. हा अभंग त्यांच्या पाठ आहे ना, पाठ हा अभंग पाठ आहे. आता मी नाही पाठ झालो तरी चालेल, पण हा अभंग पाठ झाला पाहिजे, पाठच आहे. नेम असा असतो, एक तर कीर्तनकार ओळखीचा असावा, नाही तर अभंग तरी परिचयाचा असावा. श्रोत्यांना जर विचारलं ना का हो रात्री कीर्तनाला गेले होते का, लोक म्हणतात मग महाराजांच्या समोर जाऊन बसलो होतो. महाराज काय ओळखीचे होते का? अजिबात नाही. ओळखीचे असले म्हणजेच पुढे बसतात असं कोणी सांगितलं? कीर्तनाला समोर बसलं पाहिजे, आणि म्हणून मी पुढं बसलो होतो. बरं, अभंग कुठला घेतला महाराजांनी? म्हणजे अभंग काही लक्षात राहिला नाही. मी म्हणलं अभंग पाठ करायचा ना, 7 दिवसात 7 अभंग पाठ होतात, तेवढे तरी पाठ करायचे. तो म्हणला महाराज मी काय अभंग पाठ करायला कीर्तनात जात नाही. मी म्हटलं ते अंदाज आला, तू उशीर आलास त्याच्यावरूनच. तो कशासाठी आला ते याला लई फोरजे लागतं. असू द्या, ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला आहे थोड्या वेळाने आणखी पुढे घेऊन जातो. मी म्हणलं कसं काय मग काय मेळ? तो म्हणला अवमेळ अजिबात नाही, कीर्तनाला मेळ लागला म्हणूनच येतो. घरी गोळी खाल्ली तरी डोळा लागत नाही, आणि कीर्तनात डोळा उघडतच नाही, म्हणून मी कीर्तनाला असतो. तशी अवस्था उद्या तुमची होणार नाही. मी जरी परिचयाचा, बोलण्यातला, बघण्यातला, स्नेहातला, ओळखीतला, संबंधातला, सगळे स्वैर्यातला असो अथवा नसो, अभंग मात्र सर्वांच्याच पाठातला आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे प्रत्यक्षात देवास बरोबर बोलतात. बघा, प्रत्येक माणसाची एकच इच्छा आहे बापू, की आपण मोठं असलो पाहिजे, आपण मोठ्या माणसासोबत बोललं पाहिजे, किंवा आपला स्नेह मोठ्या माणसासोबत जोडला पाहिजे. अशी कोणाची तरी इच्छा आहे का मी छोटा असलो पाहिजे? अजिबात नाही. प्रत्येक माणसाची एकच इच्छा आहे, मी मोठा असलो पाहिजे. इकडे पाहिजे माझ्याकडे.
तुला मोठं वाटतं एक छोटं आवडतंय? हात खाली घे. मोठं वाटतं एक छोटं? मोठं. तुला मोठं वाटतंय म्हणजे तुला एवढे पैसे मिळावे वाटतात का? एवढे असे असं आमचं बी तेच आहे. 3-3 कशाला आहे बरं का? एवढे मिळाले बाय. मला खरं सांग, तुला मालक वाटते एक सेवक वाटते? मालक वाटते. कुणाचा मालक वाटते? मालकिनीचा? कुणाचं का होईना पण मालकच व्हायची इच्छा आहे, सेवक व्हायची इच्छा नाही. पण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. अर्थात प्रत्येकाची अपेक्षा एकच आहे, आपण मोठं असलो पाहिजे, आपण मोठं झालो पाहिजे. आपल्या संकल्पित वेळेत आपण थांबणार आहोत बरोबर 11 वाजता. ऐका, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. झालं आपलं कीर्तन उगं 2-3 तास राहिले आता. बघा, जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला तर महाराज देखील मोठे आहेत आणि ज्याच्या सोबत बोलतात तो सुद्धा मोठा आहे. अनोरनियान महतो मह्यान आत्मस्व जंतुर नियतो गुहायाम. अर्थात जेने हे विश्व निर्मिले गतीर भरता प्रभू साक्षी. असा तो परमात्मा आहे. काय असतं बघा, काहींच्या जीवनामध्ये निवड योग्य असते पण आवड चुकीची असते. काहींच्या जीवनामध्ये आवड योग्य असते, निवड चुकीची असते. काहींची निवड योग्य असते, आवड चुकीची असते. काहींची निवडही योग्य आहे आणि आवड सुद्धा योग्य आहे, तर काहींची निवडही चुकीची आहे आणि आवड सुद्धा चुकीची आहे. बघा, काही लोकांची आवड योग्य आहे, गायन करणं ही आवड आहे, पण लावणी म्हणणं ही निवड चुकीची आहे. अर्थात काहींची आवड वादन करणं आहे, अर्थात वादन करणं ही आवड योग्य आहे, पण मृदंग वाजवणं ही निवड मात्र योग्य. कारण हे सात्विक वाद्य आहे. आपण जशी निवड करतो ना त्याच्यावरती आपलं आयुष्य आणि भविष्य अवलंबून असतं. आणखी सोपं सांगू का, काहींच्या जीवनामध्ये निवडही चुकीची आहे आणि आवड सुद्धा चुकीची असते. सोपं सांगू तुम्हाला, भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये निवड चुकली होती म्हणून त्यांना 6 महिने शरपंजरी पडावं लागलं होतं. मोठ्या माणसाला जर हे भोगावं लागत असेल तर तुमचा माझा विचार घेऊन काय बसलात? सोपं सांगू का, आमच्या जीवनात जर बंकट स्वामी महाराजांची जर आम्हाला जर संगती मिळाली नसती म्हणजे संस्थांची, तर आज तुमच्या समोर उभं राहण्याचा योग आला नसता. बरोबर आहे ना महाराज? आज आता हे विनेकरी महाराज आहेत. हार कशामुळे आहे तुमच्या गळ्यात? बोला बोला. विनयामुळे. मला कशामुळे होता? कीर्तनामुळं. एरवी जर मी कीर्तनात नसतो तर मला ऊस तोडायला सुद्धा तुम्ही बोलवलं नसतं. म्हणजे ऊसच नाही पाठवू दिला काय बोलिता बरं का? अर्थात विण्यामुळे हार आहे. आता ते कसे शोभून दिसायलेत बघा हारामुळं. परमार्थामध्ये भोग सुखाचे सोहळे, पण कीर्तन झाल्यानंतर जर आम्ही दोघं असे गळ्यात हार घालून पाठोद्यात गल्ली गल्लीने हिंडायला लागलो तर लोक काय म्हणते, मगा चांगले होते, आता यांनी काय दुपारच्या गोळ्या खाल्ल्या नव्हत्या. असं होईल का नाही? अर्थात इथं शोभून दिसतोय आपण, परमार्थात भोग सुखाचे सोहळे आहेत आणि प्रपंचामध्ये भोगाबरोबर रोग आहे. भोगे रोगा जोडून या दिले आणि का. अर्थात इथे तसं नाही, इथे भोगाबरोबर सोहळा आहे. आणि म्हणून सोपं सांगू, इथं संगत विण्याची आहे, लगेच गळ्यात हार आहे, लगेच पूजन आहे. इथं कीर्तनामुळं हार आहे. एरवी सांगू, काही लोकांना 2दाच हार असतात, एकदा लग्नातला आणि एकदा बस. मधी हाराची त्यांची गाठभेट सुद्धा होत नाही. म्हणजे एवढा सोपा भाव आहे. संगत करना बडों के तो बडत बड जाय और संगत करना नीचे की तो घटत घट जाय. जशी संगत असते तशी पंगत असते. संगत तुम्ही संतांची करा, पंगत ब्रह्मरसाची मिळेल. संगत पुढाऱ्याची करा, पंगत ढाब्याची मिळेल. संगत संजन की करले, संगत संजन की करले, संगत संजन की करले, संगत संजन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संजन की करले, संगत संजन की करले. अर्थात यातला जन्म का सार्थक कछु करले याला अंडरलाईन झाली पाहिजे. संगत संतन की करले म्हणजे संतांची संगत केली ना. महाराजांचं आणखी फार गोड प्रमाण आहे. पतन उद्धार संघाचा महिमा तेजवादमा संत शेवी. जीवनामध्ये पतन व्हायचं का उद्धार व्हायचा
हा फक्त संगतीचा महिमा आहे. एरवी हिरा ठेवी तायरणी वाचे मारिता जो घनी, न फुटणारा हिरा. जो हिरा एक तर ऐरणीत घुसतो किंवा घनात घुसतो, न फुटणारा हिरा. पण महाराज म्हणले ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे लाडीला साधू तैसा. एवढा संगतीचा महिमा आहे. सोपं सांगू तुम्हाला, आमच्याकडे आज बाजार झाला रविवारचा. मला वाटतं इथं गुरुवारी बाजार असतो. सोपं सांगू, माळवं घेण्यासाठी किंवा फळं घेण्यासाठी आपण ज्याला मार्केटमध्ये जातो, जो माळी दादा असतो ना, माळवं विकणारा, तो असं तराजू घेतो. किंवा फळं विकणारा, काय मिठाई विकणारा कोण असेल तो असेल, तो असं ज्याला तराजू घेतो ना, त्या तराजूवरती कितीही माश्या बसू द्या, त्या तराजूकडं तो म्हणजे माळवं विकणारा पाहतो का हो तरी. माश्या बसल्या तरी त्या माश्याकडे बघत सुद्धा नाही, असा हुसकून द्यायचा तर प्रश्नच नाही, पाहत सुद्धा नाही. पण त्याच माशीने, बरं का, इकडं पाय माझ्याकडे, त्याच माशीने जर डायरेक्ट सोनाराचं दुकान गाठलं आणि ती माशी जर सोनाराच्या तराजूत बसली, तर त्या माशीची किंमत आता 1,25,000 रुपये तोळा झाली. ज्या माशीकडे माळी दादा फेकून सुद्धा पाहत नव्हता, हुसकायचं तर लांबच झालं बरं का, तिच्याकडे बघत सुद्धा नव्हता, त्याच माशीने संगत सोनाराच्या गल्लीत जाऊन सोनाराच्या दुकानातल्या तराजूची केली, तर किंमत लाखामध्ये वाढली. म्हणजे अहो, सोनाराला माशी तर सोडा, फॅनची हवा सुद्धा सहन होत नाही. म्हणजे फक्त ठिकाण बदललं की माणसाचं वजन बदलत असते. म्हणून संगतीचा अफाट मोठा परिणाम आहे. आपण कोणाकडे आहोत, कोणाच्या विचारात आहोत, कोणापाशी आहोत, कुठं बसतो, जेवण कुठं करतो, या सगळ्या गोष्टीला खूप मोठं महत्त्व आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात, आम्ही चोरांच्या संगतीतही जात नाही. सोपं सांगितलं महाराजांनी, बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. आता म्हणून महाराजांनी सांगितलं की ब्रह्मरस करू भोजन पंगती, पण संतांचे संगती सर्व काळ. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जर आपण आलो तर आपल्याला त्या ब्रह्मरसापर्यंत, नाम परमात्म्यापर्यंत पोहोचता येईल. मनुष्याची जी धाव आहे ना, ती ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. चांगलं काहीतरी आपल्याला मिळावं याच्यासाठी प्रत्येकजण झगडतो. पण एक सांगू, आपलं ध्येय ठरवा. एकदा का ध्येय ठरलं ना, साधन हे आपोआप आपल्याला मिळत असतं. कीर्तनाला यायचं एकदा ठरवलं ना, मग मात्र देव आपल्याला बरोबर इथं घेऊन येतो म्हणजे येतो. तुम्ही जेवढं मनात ठरवलंय ना, तेवढं देव पूर्ण करतो म्हणजे करतो. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. एकदा का ध्येय ठरवलं, ध्येय निश्चित करून घ्या. एकदा ध्येय निश्चित झालं ना, ध्येय निश्चित झाल्यानंतर ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी परमात्म्याची असते. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही सत्य संकल्प करा आणि एकदा का संकल्प सत्य झाला, मग तो पूर्ण करण्याची जिम्मेदारी त्याची आहे. तुका म्हणे घालू तयावरी. सोपं सांगू का तुम्हाला, सगळ्यांच्या अलीकडच्या काळातलं उदाहरण, ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान, मला वाटतं रॅलीमध्ये, आता त्यांचे फोटो व्हायरल झाले होते, ते लहानपणापासून त्यांच्या मोर्चात किंवा काय असेल ते, त्याही वेळेला ते म्हणत होते, मी 370 हटवणार आणि राम मंदिरावरती ध्वज फडकवणार आणि राम मंदिर बांधणार. मला असं वाटतं ईश्वराने त्यांचा केलेला संकल्प हा त्यांच्याच काळात पूर्ण करून घेतला. कारण सत्य संकल्प जर असेल तर ईश्वर त्याला मदत करतो. सोपं सांगू, तुम्ही जर दिवसभर कीर्तनाला जायचं ठरवलं आणि तुम्हाला निघायच्या टायमालाही अडचण होऊ द्या, काय व्हायचं इथे उद्या, सगळे सोबतीचे निघून जाऊ द्या, पण शेवटच्या क्षणाला कुणीतरी येताना म्हणतं, चालायचंय का, मंदिराकडे चाललोय, गाडीवर जागा आहे माझ्या. मग आपण बसल्या बसल्या मनात म्हणतो, काय देवाची कृपा, देवांनीच गाडी माझ्याकडे पाठवली. अर्थात देव तुमच्याकडे गाडी पाठवायला रिकामा नाही. तुम्ही जो मनात संकल्प केलेला आहे ना, आज मला मनाचे संकल्प पावी देलचे ते, मनाचे संकल्प पावी देलचे ते, मनाचे संकल्प पावी देलचे ते, मनाचे संकल्प पावी देलचे, मनाचे संकल्प पावी देलचे ते, मनाचे संकल्प पावी देलचे ते, मनाचे संकल्प पावी देलचे, मनाचे संकल्प पावी देलचे ते, मनाचे संकल्प पावी देलचे. जरी राहे बुद्धियाचे पायी, जरी राहे बुद्धियाचे पायी,
जरी राहे बुद्ध याचे पायी विटेवारी जाते पाऊले समान विटेवारी जाते पाऊले समान जरी राहे बुद्ध याचे बोला मनाचे संकल्प पाववील जरी राहे बुद्धी याचे पायी. एकदा का त्याचे पायी आपण संकल्प केला ना मग मात्र तो पूर्ण करत असतो. जगद्गुरु तुकोबराय आहे स्वतःच्या मनाला म्हणतात म्हणा चल ना पंढरपूरला. बघा तुम्ही म्हणाल महाराजांना पंढरपूरला चल म्हणणे एवढी महाराजांच्याकडे परिस्थिती कशी निर्माण झाली असेल. महाराजांनी मनाला चल म्हटल्यानंतर मन म्हणला पाहिजे होतं चल ना पंढरपूरला. एक सांगू जर महाराजांचं मन तसं म्हणलं नसतं तर महाराज म्हणलेच नसते होई बळकट माझ्या मनारे तू धीट धीट हो पण पंढरपूरला चल. पण काय असते सोपं सांगू का माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचा प्रभाव लवकर पडत नाही आणि वाईट गोष्टीचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. सोपं सांगू का तुम्हाला मी तुम्हाला 5 किलो तूप दिलं. किती किलो तूप दिलं बोला 5 किलो तूप दिलं आणि 5 किलो तुपामध्ये 1 थेंब रॉकेल टाकला तर ते तुम्ही दररोज तूप चपातीला लावून खाताल ना. का खाणार नाही. 5 किलो तूप जास्त आहे का 1 थेंब रॉकेल जास्त आहे. अय पैलवान कुठं तूप मी नंतर आणायला सांगितलं असतं पंक्तीला ते आत्ताच चालला बरं का. इकडे बघा 5 किलो तूप जास्त आहे आणि 1 थेंब रॉकेल. ते म्हणलं असं आपल्यावर विचारते काय की अजून त्याच्यापेक्षा निघून गेलेलं बरं बरं का. 5 किलो तूप जास्त आहे का 1 थेंब रॉकेल जास्त आहे. 1 थेंब रॉकेल जास्त नाही ते कमी आहे. पण सांगू 5 किलो तूप किती थेंब रॉकेलने नाचवलं अगदी 1 थेंब रॉकेलने नाचवलं. तसंच आहे चांगल्या माणसापासून तोडण्यासाठी जास्त तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही. एक वाईट विचार तुम्हाला जर कोणी पेरला ना तर लगेच आपण चांगल्या माणसाला सुद्धा सोडून देऊ शकतो. कारण वाईट गोष्टीचा प्रभाव लवकर पडतो चांगल्याचा प्रभाव लवकर पडत नाही. पण सांगू वाईटाचा परिणाम जरी फास्ट असला ना तरी तो त्रासदायक असतो आणि चांगल्याची संगती ही जरी त्रासातून मिळत असली ना तरी ती मात्र सुखदायक असते. विठाला चांगली माणसं ही एखाद्याला बोलायला फटकळ असतात पण धूर्त माणसं बोलायला गोड असतात बरं का. चांगली आमच्या गुरुवारी सुदाम बाबा शिव्या द्यायचे. बापूला माहिती आहे मला वाटतं शिव्या द्यायचे सुदाम बाबा. पण शिव्या जरी देत असले ना तरी अर्ध्या तासाने स्वतः रडत बसायचे मी उगाच शिव्या दिल्या. चांगली माणसं बोलायला फटकळ असतात पण जे अंतःकरणातून धूर्त असतात ना मधुतिष्ठती जीवाग्रे हृदय तू हलाहलम जिभेवरती गोड साखर असते. ते प्रत्येकाला भेटलं की म्हणते काय तुमचा आवाज काय राव तुमचं कीर्तन क्या बात आहे. तुमच्यासारखा माणूसच नाही. मकरंद अनासपुरेच कोणाचाही फोटो खिशात बरं का. आणि म्हणून अशा माणसापासून सावध असलं पाहिजे बरं का. आणखी एक भाव सांगून पुढे जातो मी. मन आहे ना एक मन म्हणतं चल ना कीर्तनाला एक मन म्हणतं चल ना कीर्तनाला दुसरं मन म्हणतं जाऊ द्या खूप थंडी आहे उद्या जाऊ आपण उद्या नाही नाही मोठी माणसं आहेत ते विठाला अर्थात एक मन म्हणतं चल ना कीर्तनाला दुसरं मन म्हणतं आज नको उद्या जाऊ. तेवढ्यात पहिलं मन म्हणतं उद्या जर तू नाही राहिलास तर मग कारण क्या जीवन की प्रक्रियास काय सट शिकलं. ते म्हणते सर्दी झाली ना भाऊ पण ती कामाला आली ना आपल्या उगा समीव धा टाकला तुम्ही. क्या जीवन की प्रक्रियास हातोलिया नाही तेरा घास. अरे म्हणले उद्याचं काय घेऊन बसलास. तोंडात घास गेला तर आपला हातात उचलला नाहीतर आपलं क्षणाचं तरी क्षणभंगुर नाही. बरोबर काय म्हणला देह तो आणला उष्णा
शेकी ज्याचा त्याला देणे लागे, कारण देह हे काळाचे धन कुबेराचे. कशाला उद्या जायचं म्हणतो, आजच चल. सोपं सांगू का, उष्ण आणलेलं आज उद्या परवा कधी ना कधी वापस करावं लागतं, म्हणजे लागतं. माझ्यासमोर या माता भगिनी बसलेल्या आहेत. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, इकडे बघा. समजा तुमच्या मालकाचे मित्र तुमच्या घरी आले आणि तुमचे मालक तुम्हाला म्हणाले, अहो सरकार, माझे मित्र आपल्या घरी आलेत, त्यांना जेवायचं आहे, पटकन ताट तयार करा. तुमचा एक स्वभाव देवाने इतका चांगला दिला, एरवी मालकाला भांडतात पण अशा टायमाला इज्जत जाऊ देत नाही. तुम्ही म्हणता तू कसं काय ओळखलं भांडतात, ह्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की अंदाज यायलाय मला, ह्यांना घरी किती त्रास आहे. बरं का, इकडे बघा. म्हणून तुम्ही मधून मधून हसत जा, म्हणजे मला कळन घरी फ्रेश आहेत तुम्ही, बरं का. इकडे बघा. आणि मग तसा तुमचा गुण देवाने चांगला दिला. मालकाला एरवी तुम्ही भांडता पण अशा टायमाला इज्जत जाऊ देत नाही. तुम्ही मालकाला म्हणालात, मालक तुमचे जर मित्र असतील ना तर ते तुमचे जवळचे आहेत, म्हणूनच तुम्ही त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलंय. तिने टोपल्यात पाहिलं तर भाकरी नव्हती, मंदिरावर प्रसादाला यायचं होतं, पातेल्यात पाहिलं तर भाजी नव्हती, पण तेवढ्यामध्ये तुम्ही काय केलं ऐका. पटकन तुम्ही कढई गॅसवर अथवा चुलीवरती मांडली, त्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात पीठ टाकलं, ते तुम्ही हटलं आणि त्याचं नाव पिठलं, असं बरं का. लगेच ते पिठलं असं तयार झालं. तेवढ्यामध्ये तुम्ही पळीत तेल घेतलं, त्या तेलामध्ये अशी ते तेल असं गॅसवर धरलं, पळी अशी, आणि त्याच्यात लगेच त्या तेलामध्ये तुम्ही जिरे टाकले, मोहरी टाकली, इलायची टाकली, लसूण टाकला, कोथिंबीर टाकली, इंड्रेल टाकलं आपलं हे, बरं का. हे असं टाकलं आणि ते असं चांगलं तडतड होऊ दिलं चटणी सहित. आणि ते एकदम चांगलं असं तडतड झालं ना, मग तुम्ही ते बेसनावरती ओतलं. बेसन असं ताटात घेतलं, भाकरीच्या त्या पिठाचा डब्बा घेतला, भाकरी टाकायला सुरुवात केली, अर्धी अर्धी मोडली, बेसनाची शेजारी भाकरी ठेवली, त्याच्या एकूण कांदा ठेवला, याच्या शेजारी चटणी ठेवली, त्याच्या एकूण शेंगदाणे ठेवले, त्याच्या ठिकाणी लोणचं टाकलं, लगेच तुम्ही पापड ठेवला, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, हे असं सगळं ठेवलं. आणि ठेवल्यानंतर तुम्ही भाकरी टाकलेली अर्धी अर्धी वाढली, पाहुण्यांच्या समोर ताट गेलं आणि ते बेसनही तुमच्या हाताला चव देवाने दिल्यामुळे सुंदर झालं. तुमचा हात म्हणजे अन्नपूर्णेचा हात आहे. या मावश्या आहेत ना, ह्या म्हणजे अन्नपूर्ण आहेत. यांनी पाण्याला पुण्य देऊ द्या, एक नंबर आमटी करत्याल. पण काही काही मावश्याचा हात म्हणजे डबाभर मसाला चव नाही कशाला, असं एकदम सुंदर तयार झालं. आणि पाहुण्यांचं जेवणही सुरू झालं आणि तुमच्या भाकरी टाकणंही सुरू. पण तुमचं नशीब त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणतात ना. आता ज्या झोपल्यात का त्यांनी कशी मान आलेली सांग का, माझं ध्यान आहे तुमच्यावर, बरं का. आणि ज्यांचं लक्ष आहे माझ्या बोलण्याकडं त्यांनी सांगितलं नाही, शेजारणीकडं जाऊन आम्ही पीठ आणतो. आता गंमत इथली अशी आहे बाबा, ज्या वेळेला शेजारणीकडे पीठ आणायला जातात ना, असं पातीला असं सगळी गडी माणसं माझ्याकडे बघा, हे असं पातीला घेऊन जातात आणि त्या बाईला शेजारच्या म्हणतात, चल टाक पीठ. हां, तुम्हाला कळायलंय माझं बोलणं, टाक असं. इतकं दाबून दाबून ती म्हणते अरे खालून फुटन, ती म्हणते कालच बाजारातून घेतले, तू टाकीत राहा. इतकं असं असं एकदम चोपून चोपून पीठ आणलं. हे आणताना झालं, पण वापस देताना मग का हाताला तुझ्या कोरोना झालता का काय. अरे कसंही असू द्या, ते वापस द्यावं लागतं म्हणजे लागतं, कारण देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. परत द्यावं लागतं म्हणजे लागतं. ते पंचमहाभूताचं आहे. मन म्हणू लागला रे उद्याचा काय भरवसा, कल करेश्व आज कर, आज करेश्व अभि. उद्याचं काय घेऊन बसलास, आपल्याला आज जायचं आहे. मनाजी पाटील देह गावाचा, मनाजी पाटील देह गावाचा, पाटील देह गावाचा, मनाजी पाटील देह गावाचा. विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा. घात करील नेमाचा, घात करील नेमा, घात करील नेमाचा, घात करील देहाचा. पडील फाशी, पडील फाशी, पडील फाशी, पडील फाशी. आलो रायाचा दोषी थोर ऐका दादानो, आलो रायाचा दोषी थोर ऐका दादानो. विठ्ठल विठ्ठल. विश्वास धरू नका काहीतरी म्हणले कळलं नाही.
बरं का. अजून पुढे घेऊन जातो ऐका. महाराज म्हणले चल, मन म्हणलं मला यायचं नाही. आता गंमत बघा, महाराज म्हणले म्हणा पंढरपूरला तू येऊ नकोस, पण एक काम कर, मला पंढरपूरला जायचं एवढं तर म्हणू शकतोस. मला पंढरपूरला जायचंय, मला सप्त्याला देणगी द्यायची, मला सप्त्याला देणगी द्यायची, एवढं तर म्हणू शकतोस. नको देऊ लगेच आत पावती, पण म्हण ना मला देणगी द्यायची, मला देणगी द्यायची, मला देणगी द्यायची. एक दिवस काल्याच्या अगोदर देव तुला पैसे कुठून तरी पाठवून देईल आणि बुद्धी देईल. निदान मन तरी मना एक करी, म्हणे मी जाईन पंढरी. मला पंढरपूरला जायचं एवढं जरी तू चिंतन केलंस ना, मग मात्र नाही आलास तरी चालेल. असं म्हणत म्हणत महाराजांनी पुढे प्रवासाला सुरुवात केली. पंढरपूरच्या दिशेने महाराज निघाले. आता बघा, पंढरपूरला जात असताना आपण ज्याला वारीला निघतो, वारीला निघाल्यानंतर आपल्याकडची मंडळी असतात. पालखी सोहळा पुण्यात येतो आणि पुण्यात आल्यानंतर आपल्याकडच्या ह्या मावश्या सगळ्या वयोवृद्ध मावश्यांनी एवढेल्या वायबाशी महाराज उंच बिल्डिंगा बघितलेल्या नसतात. आणि मग आपल्याकडच्या मावश्या म्हणतात, माय उगत माऊलीने हरिपटात लिहून ठेवलंय का पुण्याची गणना कोण करी, किती मोठीलट बिल्डिंग आहे ती, पुण्याची नाही लिहिलं, पुण्याची लिहिलंय. पण तीच आपली मावशी ज्याला देवे घाटात येते ना, तुमची दिंडी मला वाटतं इकून असती, आम्ही तिकून असतो. देवे घाटात गेल्यानंतर यांच्या डोक्यावरती एवढले गाठुडे, तरी सुद्धा भजनाचा यांचा काय म्हणजे स्वर कमी होत नाही. आवाज चांगला असल्यामुळे अगदा दिवे घाट दणदणून सोडतात. पण तेवढ्यामध्ये ज्ञानोबा माऊली म्हणत म्हणत कुणीतरी इकून सफरचंद वाटायला नाव्यात, ती पुढं म्हणणारी मुकदमी हळूच म्हणते, अग ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुम्ही बारखाईने सगळं बघा, वारीत गेल्यानंतर तेवढ्यात कुणीतरी इकून घोंगते वाटायला ना, ती इकडच्याला म्हणते अग ज्ञानोबा. हे सगळं करत करत पंढरपूरला जाणारी मंडळी. आणि ज्या वेळेला पंढरपूरला आपण गेलो, एवढं सोपं सांगितलं पंढरपूरला. महाराज म्हणले गर्दी आहे ना, त्या काळात जगद्गुरूंचं संशोधन किती मोठं असेल, अलीकडच्या काळातलं आपलं संशोधन सोडून द्या, पण त्या काळात महाराजांना माहीत असेल भविष्यात जर कोरोना आला तर लोक चंद्रभागेत स्नान करणार नाहीत. म्हणून त्यांनी त्या काळात लिहून ठेवलं, अवघीच तीर्थे किंवा सकलही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा स्नान केल्या. म्हणले का हो? नाही नाही, चंद्रभागा डोळा देखलिया. का चंद्रभागा डोळा देखलिया? वैकुंठवासी भीमसिंग बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं, का चंद्रभागा डोळा देखलिया. त्याचं कारण असं आहे, एकदा चंद्राने काय केला, भगवान विष्णूच्या दरबारामध्ये दोष केला आणि केल्यानंतर चंद्राला शाप मिळाला की तुझ्या अंगाचा दाह होईल. दाह होईल म्हटल्यानंतर तो चंद्र भगवान विष्णूकडे गेला आणि म्हणाला, मला उशाप द्या, मला या त्रासातून मुक्त करा, खूप त्रास होऊ लागला, त्रासातून मुक्त करा. आणि मग त्यावेळेला भगवंताने सांगितलं, हा लोखंडाचा तुकडा घे, ज्या पाण्यात हा लोखंडाचा तुकडा तरंगल त्या पाण्यात तू स्नान कर, तुझे दोष निघून जातील. मग त्याने सगळ्या तीर्थाला जाण्यास सुरुवात केली. प्रथमतः तो गंगेच्या तीरावरती आला. का गंगेला आला? त्याचं कारण तो चंद्र म्हणाला की ही गंगा पायाच्या देवाच्या पायाच्या अंगठ्यापासून उगम पावलेला आहे, म्हणून त्या गंगेत आला. तिथंही लोखंडाचा तुकडा काही पाण्यावर तरंगला नाही. तो नर्मदेला गेला, तिथंही तरंगला नाही. अनेक जगातल्या तीर्थांकडे तो गेला. आणि कसं असतंय, ज्याला थोडा काही आजार आहे, ज्याचे गुडघे दुखतात ना, त्याला कुणीतरी सांगावं, निनगुरच्या बाजारात, बैलाच्या बाजारात पिपळाखाली एक पुडीत माणूस औषध देतोय, तर ते पुडीतलं औषध शोधायला माणूस तिथं जातो. तसं चंद्र बेजार झाला होता. म्हातारपणी गुडघे दुखाचे राहतच नसतात. म्हाताऱ्यांनी पोरायला ताण द्यायचा नसतो, पण पोरांनी म्हाताऱ्याच्या गुडघ्याकडे बघायचं नाही, असाही अर्थ चुकीचा काढू नका बरं का. आपणही पुन्हा म्हातारे होणार आहोत, हे डोक्यात ठेवून म्हाताऱ्याच्या गुडघ्याचा इलाज किंवा झेंडूबाम काय असेल ते आणून द्यायचा असतो. त्रास ज्याला आहे ना, तो विचारात असतो. चंद्र म्हणाला की माझा दाह तर शांत होत नाही, काय केलं पाहिजे? त्याला कुणीतरी एक गिराईक भेटलं आणि त्याने सांगितलं, तू भीमा भामेला गेला होता का? तो म्हणला, आता ही भीमा भामा कुठे आहे? अरे म्हणले, भीमा आणि भामा तुझ्या चरणीची गंगा. म्हणले, बर ते कुठे आहे? मग सांगणाराने सांगायला सुरुवात केली, जम्बोया दीपा. म्हणले तिथे जम्बूद्वीप आहे. बर म्हणले, जम्बूद्वीप 7 द्वीप आहे. 7 द्वीपामध्ये जम्बू नावाचं द्वीप आहे. त्या जम्बू नावाच्या द्वीपामध्ये पुन्हा 7 खंड येतं आणि त्या 7 खंडामध्ये आशिया खंड आहे आणि आशिया खंडात पुन्हा 150च्या वर देश आहेत आणि त्याच्यामध्ये भारत देश आहे. भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यात पंढरपुरात असं पंढरपूर आहे म्हणले बरं का. भीमाथिरी एक
वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी. मग असा तो शोधत शोधत चंद्र तिथपर्यंत आला आणि भीमाभामीच्या काठावरती आल्यानंतर नेम असा होता, लोखंडाचा तुकडा तरला तरच आंघोळ केल्यानंतर फायदा होईल. त्याने ते भीमाभामीकडे पाहिलं आणि चंद्र म्हणाला, इथं सुद्धा फायदा होईल की नाही कोण जाणे, पण आलो इतक्या लांब तर आता आपण केला पाहिजे आपला जो नियम आहे तो. त्याने लोखंडाचा तुकडा काढला, पण तो लोखंडाचा तुकडा मात्र बुडला नाही, तो पाण्यावरती तरंगला. तुम्ही जर कधी पुंडलिकाच्या समोर स्नाना करता गेलात ना, तर चंद्रभागेला आणखी एक नाव आहे, लोहदंड तीर्थ. ते लोहदंड तीर्थ का लिहिलं, का म्हणलं, कारण ते लोखंडाचा तुकडा चंद्राने आणलेला त्या पाण्यावर तरंगला आणि पाण्यावर तरंगल्यानंतर चंद्राने तिथं स्नान केलं. चंद्र के दोष भागे म्हणून चंद्रभागे. विठ्ठल. त्या काळात जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं, अवघीच तीर्थे घडते एक वेळा, गंगासागर डोळा असं म्हणले का हो? आता अलीकडच्या काळात सगळे लोक म्हणतात का नाही, सब तीर्थ बारंबार और गंगासागर एक बार. ते कशासाठी म्हणते ते कीर्तन झाल्यावर सांगतो, अगोदर हे सांगतो. सब तीर्थ बारंबार जरी असलं तरी सुद्धा चंद्रभागा डोळा देखलिया. महाराजांना माहीत असावं की पुढे भविष्यात तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. कोरोना आल्यानंतर किती वाईट परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहीत आहे. असा हात बी चिटकाला तरी लोक असा हात फवारीत होते बरं का बाबा, असा हात फवारीत होते, असा हात फवारायचे. मी रामायण सांगतो बरं का, चोपदार रामायण सांगतो. रामाला ज्याला 25 वर्षाचा वनवास झाला बरं का, रामाला ज्याला 25 वर्षाचा वनवास झाला बरं का, रामाला 25 वर्षाचा वनवास झाला. त्यावेळेला रामप्रभू 25 वर्षाकरता वनवासाला निघाले बरं का. हा सर, मी फक्त चेक केलं किती वाजले, बाकी काही नाही. ज्या वेळेला रामप्रभू 14 वर्षाच्या वनवासाकरता निघाले आणि वनवासाला निघाल्यानंतर रामप्रभूची जानकी, रामप्रभू जानकीला म्हणाले, जानकी आत्ता 14 वर्ष पूर्ण होतील, माझ्या आईवडिलाची सेवा करण्याचं सौभाग्य तुला प्राप्त झालंय, तू माझ्यासोबत येऊ नकोस. त्यावेळेला ती जानकी म्हणाली, रामाची होती ती जानकी म्हणाली, प्रभू तुम्ही अयोध्येचा निरोप मागू शकता, तुम्ही दशरथ राजांचा निरोप मागू शकता बरं का हरिभाऊ, तुम्ही अयोध्येचा निरोप मागता येईल तुम्हाला, तुम्ही दशरथ राजांचा निरोप मागू शकता, तुम्ही कौशल्या मातेंचा निरोप मागू शकता, अर्थात तुम्ही सर्वांचा निरोप मागू शकता, पण माझा निरोप तुम्हाला मागता येईल. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे मला जगाचा निरोप मागता येईल, पण माझा निरोप मागता येणार नाही, कारण ज्या मार्गी हे चरण चालती. मी तुमच्या सोबत असणार आहे. एका वाक्यात सांगून टाकलं, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं ना प्रभू तिथं मी असणार आहे. मी तुमची अर्धांगिनी आहे, मी परछाया आहे, मी सौभाग्यवती आहे, मी तुमची सावली आहे. माणूस सर्व काही सोडू शकतो, पण स्वतःची सावली मात्र सोडू शकत नाही. माणूस जिथं असेल तिथं त्याची सावली सोबत असते. चोपदार तुम्ही इथं उभा आहे, तुमची सावली पाठीमागे आहे. सावली आपण जिथं जाऊ ना तिथं सावली सोबत असते. एवढंच काय, आपण ज्याला चितेवरती जातो ना, चिता चालल्यानंतर सुद्धा सावली पाठीमागेच चालते, आणि ज्याला चितेवरती जळून जातो त्याला सावली सुद्धा जळून जाते. आणि म्हणून ती म्हणाली, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, जेथे राघव तेथे सीता. बर का बाबा, 14 वर्ष रामाची जानकी वनवासाला गेली. रामाहो इकडे लक्ष द्या सगळे. आपली सीता 14 दिवस दवाखान्यातून सुटून गेल्यावर घरी आपण क्वारंटाईन झालो होतो, झालतो का नाही? 14 दिवस घरात कोणी घेऊ देत होतं का आपल्याला?
येऊ देत होतं. ज्याला कोरोना झाला त्याला विचारा, त्याला मंदिराच्या त्या धर्मशाळेत किंवा सभागृहात, चिचाच्या झाडाखाली, शेतात, कोट्यावर असा तो 14 दिवस थांबला. आणि ही सीता ही पुढं बसलेली, ही सीता रामाकडे चपात्या घेऊन जायची आणि रामाकडे बघून ओ अशा वरून अंगावर फेकल्या. आणि पुन्हा वरून काय म्हणते माहिती का, म्हटलं लई प्रेम आहे तुमच्या. कळलं तुझा. चहा मागितला तर बांबूला केटली बांधित होती. हा घ्या. महाराजांनी लिहून ठेवलंय भाऊ, नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंतिल जातील एकला प्राण, अंतिल जातील एकला प्राण, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अशी सत्यवानाची सत्यवाणी सावित्री आहे का? अरे सावित्री घरी तिथं सत्यवानाची सत्यवाणी म्हणलं मी, ते म्हणले सत्यवानाची सावित्री. अर्थात विनोदाचा भाग सोडून द्या. महाराजांनी सांगून ठेवलं, माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र महाराज ज्याला वाटतं ना आपण डायरेक्ट देवाबरोबर बोलावं, त्याने काही करू नये महाराज. फक्त काकडा पाठ करावा. ज्याच्या काकडा पाठ त्याची डायरेक्ट देवाबरोबर हॉटलाईन महाराज, ते डायरेक्ट देवाबरोबर बोलू शकतो. म्हणून काकडा ही निष्काम सेवा आहे. आज महाराष्ट्रात ज्या चाली काकड्याला दिल्या ना, ते आपलं सौभाग्य जिल्ह्याचं बंकट स्वामी महाराजांनी त्या चाली दिल्या. आणि म्हणून काकडा ही निष्काम सेवा आहे. मी नेहमी सांगतो, काय मान आहे हो काकड्यावाल्याला महाराज? काहीच मान नाही. काकड्यावाल्याच्या गळ्यात हार असतो का कीर्तनकाराच्या? बोला. काकड्यावाल्याला असे चांगले पक्वाजे असतात का कीर्तनकाराला? होय. बरं, काकड्यावाल्याला असे चांगले म्हणणारे असतात का कीर्तनकाराला? काकड्याला सगळे आकडा झालेले आहेत म्हातारे. आणि पुन्हा ते म्हणते, थोडा साधू संत ठेवा, चहाला नाही, लवकर घ्या पिऊन, नाही तर जायला निवून. बर, त्यामध्ये टाका साखर पत्ती, बरा इंड्रिल फिंड्रिल म्हणत नाही गारव्याचा. बर, काकडा म्हणजे निष्काम शिवाय महाराज. काय मान आहे? काहीच मान नाही काकड्यावाल्याला. बरं, काकड्यावाल्याला चांगलं जेवायला का कीर्तनकाराला? इथं सगळ्यालाच आहे ना. इथं तळल्या वेळेला एकची पक्वान नाही बरं का. काकड्यावाल्याला जास्त पाकिट आहे का कीर्तनकाराला? तुमच्याकडे नाही बघितलं मी, तिकडं फौजीकडे बघितलंय पाठीमाग. बरं का, कुणाला? बरं सांगू तुम्हाला, काहीच मान तुमच्या माझ्याजवळ काकड्यावाल्याला नसू द्या, पण देवाच्या दरबारात जो काकड्यावाल्याचा मान आहे ना, तो कीर्तनकाराचा सुद्धा नाही. विठाला बंकट स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये काकडा केला. प्रत्यक्षात पंढरपूरचा 3 मजली मठ गच्च भरत होता. प्रत्यक्षात त्या काळातले बालगंधर्व काकड्याच्या भजनाला येऊन बसायचे. मला विदर्भात एक जणांनी विचारलं, महाराज स्वामींच्या काकड्यात एवढा आनंद होत होता म्हणून तर लोक जागा धरून बसत होते, तेवढा आनंद अलीकडे तुमच्या कीर्तनात का भेटत नाही? मी म्हणलं, आमचे जे कीर्तन आहेत ना आता अलीकडचे सगळे, ते पोटासाठी आहेत भाऊ, त्यांचा काकडा देवासाठी होता, म्हणून तेवढा आनंद मिळत नाही. आणखी तुम्हाला पुढे घेऊन जातो, ऐका. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला पंढरपूरला येतात, दर्शन देवाच्या मंदिरात जाऊन घेतात. महाराजांनी देवाला पाहिल्यानंतर पाहता श्रीमुख सुखावली सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या जवळ येतात. जुना काळ आहे, घोडे तेलाचा तो दिवा आहे, सगळा भाव आठवा. आणि देवाला पाहिल्यानंतर महाराजांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो, देवा अनंत जन्मीचे विसरो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, मागील परिहार पुढे नाहीशी, झाल्या दर्शन एक वेळा. देवा तुझं दर्शन झाल्यानंतर खूप आनंद वाटला. मनाच्या काही अवस्था आहेत, मनाच्या अनेक अवस्था जरी असल्या, चंचलही मन कृष्ण जरी असलं, बहुत चंचल जरी असलं देवा,
पण माझ्या जीवनामध्ये तुझं दर्शनाचा परिणाम आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोठे धावे मन. ते चरण ते गलिया तुझे चरण, तुझे चरण, तुझे चरण ते गलिया भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, तुझे चरण ते गलिया तुमचे चरण ते भाग गेला, दिन गेला, भाग गेला, दिन गेला, भाग गेला, दिन गेला, भाग गेला सीन गेला. जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, देवा तुझं दर्शन झाल्याचा परिणाम मनाच्या काय अवस्था आहेत, अस्पूर्णावस्था, अहस्पूर्णावस्था, वासनास्पूर्णावस्था आणि चौथी भगवत स्पूर्णावस्था. पण देवा तुझं दर्शनाचा परिणाम चारही अवस्था आमच्या निवृत्त झाल्या आणि मनाची जे चंचलता होती ना ती सुद्धा थांबली. म्हणून महाराजांनी म्हणून टाकलं, देवा आता कोटे धावे मन, तुझे चरण देखलिया. एरवी माझं मन आहे ना बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, असं चंचल असणारं मन, पण देवा तुझ्या पायाचा प्रताप एवढा महान आहे की पाय तुझे पाहिल्या बरोबर मन तुझ्या पायी स्थिरावलं. का स्थिरावलं? त्याचं कारण तुझे पाय एवढे समृद्ध आहेत की विटेवरी ज्याची पाऊले समान कदा न शुरदात. देवा तुझे जे पाय आहेत ना ते समचरण दृष्टी विटेवरी साजरी असे तुझे पाय आहेत. आणि म्हणून तुझ्या पायाचं दर्शनाचा परिणाम मी अनेक ठिकाणी दर्शन घेतले. अरे पाहिली पुराणे धांडुळी दर्शने, पण आईसा न देखे मी कोणी, दुजातेही त्रिभुवनी. त्रिभुवनात तुझ्यासारखा देव मला कुठं पाहायला मिळाला नाही. मी अनेक तीर्थयात्रा केल्या, कारण जवळ हे सगळं सिद्ध आहे, महाराजांनी सांगून टाकलं. मी अनेक ठिकाणी दर्शन घेतले, पण माझं मन कुठं शांत झालं नाही देवा. पण ज्या वेळेला मी तुझ्या जवळ आलो ना त्यावेळेला माझं मन शांत झालं. उदंड पाहिले, उदंड ऐकेले, उदंड पाहिले, उदंड ऐकेले, उदंड वर्णिले, चंद्र महिमे ऐसे चंद्र भागा ऐसे भीमातीर, ऐसे चंद्र भागा ऐसे भीमातीर. उदंड पाहिले, उदंड ऐकेले, उदंड पाहिले, उदंड ऐकेले, उदंड वर्णिले, चंद्र महिमे, उदंड वर्णिले, चंद्र महिमे, ऐसे चंद्र भागा ऐसे चंद्र ऐसे भीमातीर, भीमातीर. महाराजांनी लिहून ठेवलं, ऐशी चंद्रभागा ऐशी भीम. म्हणून तर परिमी वीट नवीन. अर्थात अनेक ठिकाणी गेलो, पण आज ठरवलंय देवा आम्ही नवजू तया वाटा, नाचू पंढरी चोहटा. देवा तुझ्याशिवाय तुझवी न कोणा, शरण जाऊ नारायणा. का? त्याचं कारण आहे मी कृता त्रेता द्वापर आणि कलियुग चार युगात मी देवा सोबत आहे तुझ्या. मला माहित आहे कृतयुगामध्ये सुद्धा भक्त प्रल्हादाच्या रूपाने होतो, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपाने होतो, द्वापर युगामध्ये उद्धवाच्या रूपाने होतो, पुढे नामदेवाच्या रूपाने होतो, आणि आता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. एवढा मी देवा तुझा प्रवास केला तुझ्यासोबत. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मी देवा तुझ्या सोबत आहे आणि मला माहित आहे कृतयुगामध्ये सुद्धा
तुझं रूप वेगळं होतं, तू चेहऱ्यामध्ये वेगळा होता, शरीरामध्ये वेगळा होतास, कारण भक्त प्रल्हादा करता तू तिथं आला होतास. त्या काळात हिरण्यकश्यपूचं असं ब्रीद होतं, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. एक वाक्य सांगू तुम्हाला महाराज, संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, आती सर्वत्र वर्जेत. आती कोणतंच नसावं, आती केलं की मग मात्र माती झाल्याशिवाय राहत नाही. काल सुधीर भाऊ मुनगंटीवारांचं नागपूर विधानसभेतलं त्या एक वाक्य मला इतकं आवडलं, छल करेगा हो छल भोगेगा. म्हणले तुम्ही जे छळ करतील त्याला छळच मिळेल. तुम्ही ते ऐकलं असेल, विधान भवनातलं त्यांचं वाक्य आहे, जो छळ करील त्याला छळ मिळेल. म्हणजे सोपं सांगू, एक जुनी म्हण आहे बघा आपल्याकडं, पेरलं तसं बोला ओ बोला, झालं आपलं कीर्तन उगं 2-3 तास राहिलंय. तुम्ही म्हणतात तिकडं सगळे स्वयंपाकावाले वाट पाहिले तर काय 2-3 तास म्हणतो. पेरलं तसं उगवतं अशी एक म्हण आहे. सोपं सांगू का तुम्हाला, आमचे रामहरी बाबा एक उदाहरण सांगायचे. ज्या वेळेला असं पेरल्या जातं आणि पेरल्यानंतर जे तुम्ही धान्य आहे, समजा कृषी दुकानातून बियाणं आणलं आणि असं चाड्यावरती ठेवलं आणि ते पेरलं, पेरल्यानंतर ते दुकानातून आलेलं बियाणं मूळ जे जमिनीत बियाणं असतं ना, ते दोघांची भेट होती. आणि दोघांची भेट झाल्यानंतर जे काही आपलं मूळ जमिनीतलं बी पडलेलं त्याची आणि बाहेरून आलेल्या बियाची भेट होती. मग जमिनीतल्या बियाला, मूळ बियाला दुकानातून आलेलं बिया म्हणतं राम राम, जमिनीतलं बियाणं म्हणतं राम राम, कुठून आले? म्हणले मी पाठव देऊन आलो कृषी दुकानातून. बर तुम्ही? मी हितलाच. असं आहे का? तेव्हाच कळलं, जोर लावून बोलले हितलीच तुम्ही म्हणून. बरं बरं म्हणले, मग पाठव देऊन तुम्ही कशा करता आले? म्हणले या शेतात मालकाने मला असं उगवायला आणलंय. ते म्हणला तुला जरी उगवायला आणलं असलं तरी माझ्या अगोदर तू उगवायचं नाही. अरे वा, मला उगवण्यासाठी फॉर्च्युनर मध्ये आणलं मालकाने. ते म्हणला तू फॉर्च्युनर मध्ये ये, नाही तर गाढवा बसून ये, उगवणार तर मीच, कारण मी हितलाय बरं का. ते म्हणलं अरे बाबा, माझ्या अगोदर जरी तू उगवलास ना, आपला मालक तुला असा उपटून बांधावर फेकून देईन. ते म्हणला बाकीचं पुढचं मी बघून घेतो, आपला मालक किती आळशी हे तुला माहीत नाही. निस्ता बांधावरती उभा राहतो आणि लांबूनच म्हणतो गड्याला, रामभाऊ लई गवत वापले, लई तण वापले शेतात आपल्या, हे काढावं लागेल. अरे बा, ते दुकानातलं बियाणं म्हणलं, मग तुमचा मालक तसं म्हणल्यावर तुमचा गडी जाईल गावात आणि मग आपल्या वस्तीवरती जाईल, इकडं तिकडं वस्तीवर जाऊन कोणी महिला रोजाने मिळतात का पाहिल, आणि मग त्या रोजाने महिला येतील आणि त्या मला उपटिणार नाहीत, तुला उपटून टाकतील. ते म्हणलं आमच्या पाठवत्याच्या बाया ह्या तुला माहिती का? मला माहिती. आमच्या बाया मला उपटीत नाहीत, निस्ती महागाव माती ढकली की पुढे पळा त्यात. ते मला बरं का, ही कोण्या बियाची चर्चा चालू आहे? कोण्या बियाची चर्चा चालू आहे? ही मातीतल्या बियाची चर्चा चालू आहे. जर मातीतल्या बियाची ही चर्चा चालू असेल तर कर्मरूपी बियाची काय चर्चा चालू असेल? महाराजांनी लिहून ठेवलं, केले कर्म झाले तेची. या पदाला अंडरलाईन करा. कुणीही असो, आती चालत नाही, देवाला चालत नाही तर तुमचं माझं काय घेऊन बसलात? केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. ज्यावेळेला रामप्रभू चित्रकूट पर्वतावरती होते वनवासात, रामप्रभूला ज्याला भरतजी भेटायला आले ना, त्याला भरतजी रामप्रभूला भेटतात. त्याला रामप्रभू म्हणतात, भरता रडत बसू नकोस, मी वनवासाला आलो ना याचं कारण तू नाहीस. मी वनवासाला आलो याचं कारण अयोध्या नाही. मी वनवासाला आलो याचं कारण कौशल्य नाही. मी वनवासाला आलो याचं कारण कैकेयी माता नाही. मी वनवासाला आलो याचं कारण तुम्ही कुणीच नाहीत. मी वनवासाला आलो याचं कारण माझं प्रारब्ध आहे. दैवजात दुःखे भरता, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती मानवाचा, दोष ना कोणाचा. दोन वोंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा, क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगती थोर मानवाचा, पराधीन आहे जगती थोर मानवाचा. दोष ना कोणाचा.
काय भारी गायलं साथीला बोलू एखाद्या बर का. छप्पन घेतो बोलतोय. मग बर का सोपस. ते इतकं गोड वाक्य आहे महाराज. माझ्या ताईंनो, मालकावरती प्रचंड प्रेम करा. झालं आपलं कीर्तन. नवऱ्यावरती खूप प्रेम करा. यांनी आत्ता जे गायलं ना त्यातलं एक वाक्य इतकं गोड आहे म्हणून खूप प्रेम करा, खूप प्रेम. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, बायकोवरती खूप प्रचंड प्रेम करा. बायको जर म्हणली ना साडी घ्या, 20-25 हजाराची लगेच घेऊन टाकायची. चल दर खूप प्रेम. बायको जर म्हणली ना उद्या सोनं घ्या, खटकन किलोभर घ्यायचं. चल दर काय सोनं सोनं करायलीच म्हणायचं. चल दर. आणि तुम्ही ठरवून ठेवा, सोन्यासारखा नवरा पाहिजे का सोनं पाहिजे ते. वांद्रा नदीला जसा पूर येतो आणि पूर आल्यानंतर 2 लाकडं तुम्ही जे सांगितलं आता तसे एकत्रित येतात ना, ते 2 लाकडं म्हणजे नवरा बायको आहेत. सागरात होते 2 ओढक्याची भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. आयुष्यरूपी लाट तुटली ना पुन्हा कधीच भेट होत नसते. सागरात होते 2 ओंडक्याची भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष माय कैकई ना दोषी. रामप्रभू म्हणतायत भरता, पोसलोचनास आता नको आसू ढाळू. रडत बसू नको भरता. पोसलोचनास आता नको आसू ढाळू. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. ते वाक्य इतकं गोड आहे हरिभाऊ. अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. मला पुढचं वाक्य तुम्हाला सांगायचं तिथलं. माय कैकई ना दोषी नोहे दोषी तात, खेळ चाललासे माझ्या. कोण म्हणतंय? जगाचा मालक म्हणतोय. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न गुन्हा. एखाद्याला चांगलं घर राहायला मिळत असेल अजिबात जळू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याला चांगली गाडी बसायला मिळत असेल अजिबात जळू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याला चांगलं जेवायला मिळत असेल ते त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याला चांगले कपडे घालायला मिळत असतील ते त्याचं प्रारब्ध आहे. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असता कामा नये महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, कुणाच्या प्रगतीवरती कुणाच्या संपत्तीवरती अजिबात जळू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे. जगाच्या मालकाला जर प्रारब्ध चुकत नसेल, तुमचं माझं काय घेऊन बसलात आपण. आणि करू समेत लागे बहुत आपुल्या संचिता वासुनिया, आपुल्या संचिता वासुनिया, आपुल्या संचिता वासुनिया. संचिता वाचुनिया. आणि म्हणून देवाची जर प्राप्ती आपल्याला होत नसेल तर समजून चालायचं आपलं प्रारब्ध आहे.
कीर्तनात बसून जर विठ्ठल विठ्ठल मुखाला येत नसेल, समजून चालायचं आपलं ते प्रारब्ध आहे. कीर्तनाला येणे इतकं पुण्य आपल्या पदरात आहे, पण इथं आल्यानंतर नामचिंतन करण्यासाठी बहुत सुकृताची जोडी. किंवा तुमच्या पाठातलं प्रमाण देऊन जातो, जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या पदाला अंडरलाईन करा. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचे. बीडच्या पलीकडे काकड हिरा नावाचे गाव आहे बाबा बरं का. त्या काकड हिऱ्यामध्ये चंपाबाई नावाची एक मांगाची म्हातारी होती. आणि ती म्हातारी भगवान बाबाच्या दिंडीत भगवान गडावून तुळस घेऊन जायची. आणि तुळस घेऊन जात असताना ती म्हातारी वयोवृद्ध झाली आणि ती अशी थकली. ती झोपडीत राहत होती बिचारी. ती अशी थकली आणि एकदम शेवटच्या क्षणाला तिच्या तोंडातून एकच वाक्य पडायचं, बाबा 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 बाबा. कुणीतरी त्या काळात निरोप दिला भगवानगडावरती बाबांना, बाबा ती चंपाबाई नावाची म्हातारी आमच्या गावातली तुमची आठवण करते. तुमच्याकडे नसते का दिंडीत तुळस घेऊन ती. भगवान बाबा त्या काळात घोड्यावरती बसले आणि त्या काकडीऱ्या गावात आले आणि त्या चंपाबाईच्या झोपडीत गेले. चंपाबाईला काहीच कळत नव्हतं, पण त्या चंपाबाईचं डोकं भगवान बाबांनी स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि चंपाबाईला सांगितलं, चंपाबाई मी आलोय, मी भगवान बाबा आहे. त्यावेळेला चंपाबाई म्हणाली, बाबा तुम्ही खरंच आलात, हा मीच आलोय, भगवान बाबाच आहे असं म्हणले. आणि भगवान बाबा म्हणल्यानंतर चंपाबाई म्हणली, बाबा जिन्याचं सोनं झालं. आणि त्या क्षणाला चंपाबाईने आपला देह भगवान बाबाच्या मांडीवरती सोडला. भगवान बाबांनी अनेकांना माळी घातली असतील, पण शेवटच्या क्षणाला मांडी भगवान बाबाची फक्त चंपाबाईला मिळाली. याला म्हणायचं पुण्य. कारण पुण्य हे काही पुण्य हे सहजासहजी मिळत नसतं. पुण्य कमवण्या मग ना कोण्या जातीचा ना कोण्या धर्माचा विचार करायचा नसतो. पुण्य हे पुण्य असतं. सोपं सांगू तुम्हाला, संगत त्या भिल्लाच्या पोरीने ऋषीची केली. प्रभू रामचंद्र तिला भेटायला गेले. ब्राह्मणाच्या पोराने संग चुकीची केली. रामप्रभू रावणाला मारायला गेले. भिल्लाची पोरगी होती ना शबरी, त्या शबरीला भेटायला गेले. संगत ऋषीची केली, भेटायला गेले. रावणासारखा बलाढ्य राजा कैलास पर्वत जो हलवत होता, ज्याचा शिव तांडव आहे ते आपल्याला म्हणता सुद्धा नीट येत नाही, एवढा विद्वान पंडित ब्राह्मण उच्च कुलातला, पण त्याने संगती चुकीची केली तर रामप्रभूच्या हाताने त्याला मरावं लागलं. आणि एका भिल्लात झोपडीत राहणाऱ्या त्या शबरीला रामप्रभू भेटायला गेले. काय करत होती शबरी? काहीच करत नव्हती. माझ्या ताईंनो, अगदी सोपा परमार्थ शबरीने दिला आपल्याला, तेवढाच तुम्ही करा, देव तुमच्याकडे येईल. तुम्ही सोपं काम सांगतो तेवढं करा. शबरी काय करायची, सकाळी उठायची, अशी झाडून काढायची. झाडून काढत 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 घरातला केर सगळा अंगणात आणायची आणि ती अशी झाडून काढायची. तुम्ही सुद्धा असंच करा, झाडून काढा, सगळा केर बाहेर आणा. सगळा केर बाहेर आणून असा एकत्रित करा. एकत्रित आणलेला केर पाठीत भरा आणि पाठीत भरून शेजारणीच्या दारात नेऊन, अरे थांबा ना, तुम्ही सांगूनच देत नाही तवर तर टाकून मोकळ्या. ही दररोजची प्रॅक्टिस बरं का. असा पाठीत भरून कचरा कुंडीत टाका. असं केल्यानंतर देव आलेला वापस जाऊ शकतो. ती शबरी किती मस्त काम करायची हो. अलीकडचं तुम्हाला सांगतो, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. म्हणा हळूहळू, राम लगेच जेवायला म्हणा जोरात, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. वाह वाह. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. सोपं सांगतो. हे जर नाही ना म्हणता आलं सोपं, एक आणखी सोपं गाणं सांगतो. आजी म्हणू का? आजी म्हणू का? आजी हो म्हणा. 100 रुपये द्यावं लागते. सोपं आहे काय. डोई तुळस हिरवी गार, बघा सतीश बाबांचा दरबार. ओ ह्याला पैसे पडते ना बाबा. आता पुढचं हे नुसतं टाळ्या वाजून मोकळं झालं. इकडं बघा माय विठ्ठला कधी